नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फयाज शेख आणि विदर्भ आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आपण चर्चा करत आहोत GS2चा जो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा GS2 पेपर आहे त्याच्याबद्दल आपण काही सेशन्स PYQचे घेतलेले आहेत. आजच्या सेशनमध्ये आपण राज्य विधानसभा किंवा विधिमंडळाबद्दल आयोगाने मागच्या वर्षी कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते आणि त्याचा अंदाज घ्यायचा थोडा प्रयत्न करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की विधानसभेबद्दलचे जे फॅक्च्युअल प्रश्न जे विचारलेले आहेत ते बऱ्यापैकी अवघड आहेत, पुस्तकामध्ये दिलेले नाही आहेत आणि जे फॅक्ट जे आहेत ते कुठल्याही रिपोर्ट्समधून उचललेले आहेत. आता आपण ते कुठल्या रिपोर्ट्समधून उचललेले आहेत त्याचे स्क्रीनशॉट्स वगैरे पण आपल्याकडे आहेत, पण ते युजली सहसा पुस्तकामध्ये अवेलेबल नाही आहेत. मग काही पुस्तकामध्ये अवेलेबल असले तर मग तुम्ही किती वाचणार ना, आणि वेबसाईट्सवर जाऊन पण तुम्ही किती करणार. त्यामुळे आपण अंदाज घेत चालूया की नेमकं कशा प्रकारे थोडंसं याला अप्रोच करता येईल आणि जी काही इन्फॉर्मेशन मला थोडीशी महत्त्वाची वाटली की हा प्रश्न विचारला आहे, नेक्स्ट टाईम मे बी हा विचारला जाऊ शकतो, तर त्या विषयावर पण आपण चर्चा करूया. तर इथे विदर्भ आय एस अकॅडमी अमरावतीला आमचे मित्र सागर भस्मे यांची अकॅडमी आहे. त्यांच्यानुसार आम्ही ते पण आहेत म्हणून मित्र आहेत कॉलेजचे आमचे, त्यामुळे त्यांच्या अकॅडमीमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर टू द पॉईंट हा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीचा कोर्स आमच्या 2019च्या बॅचच्या अधिकारी मित्रांनी आम्ही सुरू केलेला आहे. कोर्स लॉन्च झालेला आहे, बऱ्यापैकी सिलेबस कव्हर झालेला आहे. तर एक GS 1 to 4 पर्यंत आणि लँग्वेजेस सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि दुसरी एक विद्यार्थ्यांची खास मागणी होती की सर तुमचा इंडिव्हिज्युअल कोर्स लॉन्च करा. तर मग आपण कमी शुल्कामध्ये इंडिव्हिज्युअल कोर्स लॉन्च केलेला आहे. ह्याच्यामध्ये राज्यसेवा पेपर 2 साठीचा जो काही सिलेबस आहे आणि मागच्या वर्षी सिलेबस रिवाईज झाला आहे, नवीन 4 गोष्टी पेपर 2ला विशेष करून जास्तीत जास्त गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तर पेपर 2ला नवीन ज्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्याचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, व्यवस्थित नोट्स वगैरे पण काढून अवेलेबल करून दिलेले आहेत. मग कंबाईंड असेल किंवा राज्यसेवा प्री असेल किंवा ASOची मेन्स जरी असली तरीही आपल्या या कोर्समधून इंडिव्हिज्युअल कोर्समधून 100% ते सगळं कवर होऊन जाईल. हे विदर्भ आय एस अकॅडमीचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून तुम्ही कोर्सला सबस्क्राईब करू शकता किंवा हा जो खाली नंबर आहे त्याच्यावर त्यांना विचारू शकता. असो, मुद्द्याकडे येऊया. विधानसभा व राज्य महसूल हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं विधिमंडळ जे आहे त्याच्यामध्ये 2 सदन आहेत. जे वरचं सदन आहे अप्पर चेंबर जे आहे त्याला आपण विधान परिषद म्हणतो, आणि जे लोअर चेंबर आहे जे खालचं सदन आहे त्याला आपण विधानसभा म्हणतो. मग विधानसभेमध्ये 288 मेंबर्स आहेत आणि ते भौगोलिक मतदारसंघामधून प्रत्येक मतदारसंघातून 1 अशा प्रकारे निवडले जातात. आणि विधान परिषदेमध्ये 78 मेंबर आहेत. मग त्याच्यामध्ये काही स्टुडंट्स पदवीधर मतदारसंघ आहेत, काही ग्रॅज्युएट मतदारसंघ आहेत, काही स्थानिक मतदारसंघातून जातात, काहींना नॉमिनेट केलं जातं. मग ते कसं आहे ते आपण लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेतच. तर PYQs आता ह्या विधानसभा आणि राज्य महसुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कसे आलेले आहेत ते पाहूया. बघा, महाराष्ट्राच्या रचनेनंतर इसवी सन 1960च्या यावर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे काय झालं, 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मग तेव्हा कोण होते असा प्रश्न विचारलाय. इथे तुमचं कसल्याच प्रकारचं लॉजिक लक्षात राहणार नाही आहे. फक्त विधानसभा आणि विधान परिषद या गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आपण सिलेबसमध्ये आपण आपल्या लेक्चर्समध्ये या सगळ्या लिस्ट दिलेल्या आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांची लिस्ट एका साईडला घ्यायची, विधान परिषदेच्या अध्यक्षांची लिस्ट घ्यायची, वाचून काढायची, 2-4 वेळेस परीक्षेपर्यंत त्याचं रिव्हिजन करायचं. मग असा काही प्रश्न आला तर बघा 1960ला कोण होते म्हणजे पहिले कोण होते हा विचारतायत. त्यामुळे हा जो प्रश्न आहे मी म्हणेन की हा प्रश्न टफ नाही. का नाही आहे? विधानसभा तुमच्या सिलेबसला आहे. विधानसभेचा अध्यक्ष पहिला कोण होता हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हा समजा विधानसभेचा अध्यक्ष 63ला कोण होते असा प्रश्न विचारला तर तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर वेगळी गोष्ट आहे, पण इथे मात्र तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. फक्त हे जे श्री ग मावळणकर जे आहे ते लोकसभेचे अध्यक्ष होते, ठीक आहे. त्यामुळे
मावळणकर फक्त तुम्हाला एक कॅन्सल करता येईल, बाकीचे सगळे होते. ह्याचे पहिले अध्यक्ष सीलम SL सीलम, श्री SL सीलम हे पहिले विधानसभेचे अध्यक्ष होते. ही गोष्ट तुम्हाला फॅक्च्युअल पाठ असली पाहिजे. पाठ म्हणजे काय, तुम्ही 4-5 वेळेस जर रिवाईज करत राहिलात, त्यामुळे अशा गोष्टींचे तुमच्याकडे नोट्स असणं, तुमच्याकडे चार्ट्स असणं हे महत्त्वाचं असतं. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष कोणते? आता इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, या कुणालाही न कळण्यासारख्या आहेत. झालं काय होतं, कारण तसं पाहायला गेलं तर बॉम्बे लेजिस्लेचरची स्थापना 1862ला काहीतरी झालेली आहे. मग 1960ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला, स्वतंत्रच म्हणतोय मी, तर महाराष्ट्र वेगळं राज्य बनवलं आपण, आणि या सगळ्या गोष्टी होत्या. पण तरीही एक गोष्ट आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा आहे, करेक्ट. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी आठवा, ह्याच्यानुसार इलेक्शन्स झाले होते. प्रांतिक स्वायत्तता या कायद्याने देण्यात आलेली होती. मग त्या प्रांतिक स्वायत्ततेच्या बेसिसवर रिजनल इलेक्शन्स झाले होते. प्रॉव्हिन्सेसमध्ये काँग्रेसची सत्ता आली होती. मग ती सत्ता तब्बल 2 वर्ष राहिली होती. 37ला सत्ता स्थापन झाली. 39ला दुसरं महायुद्ध सुरू होईपर्यंत काँग्रेस हे प्रांतामध्ये सत्तेवर होतं. मग काय झालं, या इलेक्शननुसार 1937ला तेव्हाचं जे बॉम्बे प्रॉव्हिन्स होतं त्याची कायदेमंडळाची स्थापना झाली, आणि हे कायदेमंडळ म्हणजे हे होतं. मग हे 1937 पासून 1987ला यांना साधारणतः 50 वर्ष झाले, आणि 1988ला सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा केला. ही माहिती, हा प्रश्न येण्याच्या आधी कुठल्याही पुस्तकामध्ये नव्हती, त्यामुळे त्या वर्षी हा प्रश्न कोणालाही आलेला नाही आहे. फक्त मुद्दा हा आहे की विधानसभेच्या वेबसाईटवर गेलात, तुम्ही ती फाईल डाउनलोड केलात की तुम्हाला दिसेल हे आहे ते, ठीक आहे. तर आपण काय करूया, मी काय केलं की फक्त एक एक्सपेरिमेंट म्हणून, तुम्ही आता व्हिडिओ पाहतच आहात, तर 10-15 मिनटं आपण त्या गोष्टींवर चर्चा करूया. त्या सगळ्या मी रिपोर्ट्स डाउनलोड केलेल्या आहेत, आणि त्या रिपोर्ट्समधून या गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत, ठीक आहे. तर दिसते तुम्हाला विधान परिषद सुवर्ण महोत्सव, वेबसाईटवर ही फाईल अवेलेबल आहे. विधान परिषदेला 1987मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. मग 18 जानेवारी 1888ला विधान परिषदेचा सुवर्ण महोत्सव त्यांनी सुरू केला. उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती माननीय डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्याबद्दल आपण एक सेशनमध्ये चर्चा केली होती. काय काय होतं मग बघा. शंकर दयाळ शर्मा यांच्या शुभ हस्ते दिनांक 18 जानेवारी लोकसभेचे अध्यक्ष बलराम जाखड, इंग्लंडमधील हाऊस ऑफ लॉर्ड्सचे माजी सदस्य लॉर्ड टेलर, हे सगळे लोक तिथे उपस्थित होते. विधान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवाची कारकिर्दी म्हणून वगैरे वगैरे केलं. 50 इयर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इन महाराष्ट्र या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. अशा प्रकारे लोकशाहीमध्ये विधिमंडळाचे स्थान समथिंग 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 तुम्हाला दिसते इथे. विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत वगैरे या गोष्टी घडल्या. तर तुम्ही विधानसभेच्या वेबसाईटवर जेव्हा जाल, महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या, तिथे मग तुम्हाला हे एक पुस्तक दिसेल, एक PDF फाईल आहे, ह्याच्यामध्ये या गोष्टी आहेत. मग काय बघा, इथे परत काही गोष्टी आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार बघा इथे काय दिसते तुम्हाला, आतापर्यंत विधान परिषदेत 8 सभापती झाले व 11 उपसभापती झाले. त्यात श्रीमती जेठी सीपा हिमलानी या महिला उपसभापतींचाही समावेश आहे. मे बी असा प्रश्न विचारला जाईल की कोण महिला उपसभापती होत्या. विधान परिषदेच्या स्थापनेवेळी, आता हे लक्षात घ्या मित्रांनो, विधान परिषदेच्या स्थापनेवेळी 1937मध्ये विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या 29 होती. 1937ला 29 होती. 1957ला द्विभाषिक मुंबई राज्याची
108 लोकांची विधान परिषद होती. 1960ला त्या विधान परिषदेची संख्या कमी होऊन 78 झाली. ठीक आहे. मग महाराष्ट्राची विधान भवने, आता ही माहिती माझ्या मते महत्त्वाची आहे. बघा, पुणे येथील विधान भवन 1935चा भारत सरकार कायदा आपण आता पाहिलं. त्या कायद्यानुसार काय झालं, पहिले अधिवेशन 20 जुलै 1937ला पुणे येथील काउन्सिल हॉलमध्ये भरले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे पहिले अधिवेशन 17 ऑक्टोबर 1947 रोजी पण पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये झाले. म्हणजे 37ला 35च्या कायद्यानुसार पहिलं अधिवेशन विधान परिषदेचं पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये. इंडिपेंडन्स मिळाल्यानंतर पहिलं अधिवेशन 1947ला पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये. पुणे येथील काउन्सिल हॉलमध्ये विधान परिषदेची 14 अधिवेशने झालीत. मग त्यानंतर नागपूर करारातील तरतुदीनुसार नागपूर येथील विधान भवनात हिवाळी अधिवेशन दरवर्षी घेतले जाते. करेक्ट. 1962-63चा अपवाद वगळता ते अव्याहतपणे सुरू आहे. मुंबई येथे जुने विधान भवन, मुंबई येथील जुन्या विधान भवनाची इमारत 1876 साली दर्यावर्दी लोकांच्या उपयोगाखाली खलाशीगृह म्हणून बांधण्यात आली होती. बघा, जी जुनी इमारत आहे ती ॲक्च्युअली खलाशीगृह म्हणून बांधण्यात आली होती. जून 1928ला खलाशीगृह ताब्यात घेतले सरकारने. 1929ला तत्कालीन राज्यपाल मेजर जनरल फेडरिक साईक यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 1981 पर्यंत जुन्या विधान भवनात विधान परिषदेची अधिवेशनं व्हायची. 81 पासून नवीन विधान भवनामध्ये अधिवेशन घ्यायला लागले. मग नवीन विधान भवन 1981ला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. नागपूर येथे 1960 पासून विधिमंडळ सुरू झालं. नागपूर हे मध्य प्रदेशच्या राजधानीचे जे स्थान होते त्याच्यामुळे तिकडे हे चालू होतं. 1914मध्ये तिकडे हे झालं. बघा, ही माहिती जी मी वाचून दाखवते हिचा तसा काही हे नाही आहे, बट या पुस्तिकेतून प्रश्न विचारले गेलेले आहेत. 2-3 प्रश्न आलेले आहेत. मग त्याच्यामुळे ही माहिती तुम्ही वेबसाईटवर जा, तुम्हाला ह्या 2-3 फाईल्स दिसतील, त्या 2-3 फाईल्स डाउनलोड करा. थोडंफार त्याच्यामधला जो इंटरेस्टिंग फॅक्टॉइड तुम्हाला दिसेल, तुम्हाला महत्त्वाची माहिती जर दिसली, प्रत्येक गोष्ट ह्याच्यातली तुम्हाला नाही पाठ करायची आहे, पण यातली काही महत्त्वाची जर एखादी माहिती दिसली तुम्हाला, ती जस्ट तुमच्या पुस्तकात नोट डाऊन करायची. हे जे अर्धा 1 तास या फाईलमध्ये स्पेंड कराल तो सोडून द्यायचा. या स्क्रीनचा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे, स्लो आहे जरा. ओके, बघा, महाराष्ट्र विधान परिषदेचा थोडक्यात इतिहास, त्याच 2-3 फाईल्स ज्या आहेत त्याच्यामधलंच आहे. तुम्हाला विधान परिषदेच्या वेबसाईटवर या सगळ्या फाईल्स मिळून जातील. बघा, इथे काय काय गोष्टी आहेत की 22 जानेवारी 1900, थोडंसं मी झूम इन करतो. ओके, बघा, 22 जानेवारी 1862ला मुंबई येथील टाउन हॉलच्या दरबार हॉलमध्ये भरली होती पहिली सभा, काउन्सिल ऑफ द गव्हर्नर ऑफ बॉम्बे. ठीक आहे, 1862ला कुठे भरली? टाउन हॉलच्या दरबार हॉलमध्ये. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज रसेल क्लार्क हे त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1862 ते 1937 या 75 वर्षात कोण कोण झाले? मग बघा, आपले सर्वश्री जगन्नाथ नाना शंकर शेठ असतील, राव बहादूर गोपाळ असतील, लोकहितवादी असतील, न्यायमूर्ती गोपाळ हरी देशमुख, महादेव गोविंद रानडे, फिरोजशाह मेहता, हे सगळे लोक ह्याच्यामध्ये विधिमंडळाला राहिलेले आहेत. बघा, आता काय म्हणतायत, 1935चा भारत सरकार कायदा ज्यात संघराज्यात्मक शासन पद्धतीचा समावेश करण्यात आला होता, तिथे प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. या कायद्यान्वये विधानसभा व विधान परिषद असे नाम विधान देऊन 2 सभागृहे मुंबई प्रांतात 1937ला अस्तित्वात आली. ह्यांचे 50 वर्ष 87ला झाले. 88ला मात्र आपण 16 सेलिब्रेट केला. मग इथेच विचारतात बघा, 1935च्या कायद्यानुसार जुलै 1937 तीच गोष्ट आहे. पुण्याला बैठक झाली, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची 14 अधिवेशन पुण्याला झाले. 1960 पासून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला घेतलं जातं, है ना. ओके, ठीक आहे. तर
ती जी माहिती ही जी होती ती फक्त ह्याच्यासाठी की प्रश्नांचं ॲनालिसिस करत असताना काही गोष्टी जर तुम्हाला सापडत नसतील, काही गोष्टी जर भेटत नसतील, तर त्या तुम्ही स्वतःहून सर्च करा, स्वतःहून त्याची थोडीशी माहिती काढा, स्वतःहून थोडंसं एक्सप्लोर करा. ह्याच्यातून 4 गोष्टी तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने पण भेटतील आणि 4 गोष्टी इंटरेस्टिंग, जे असंच मनाला काय म्हणता येईल, 4 गोष्टी तुम्हाला इंटरेस्टिंग राहतील. त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जास्त फायदा जरी नाही झाला ना, तरी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्या माहितीमध्ये आहे ह्याचं तुम्हाला चांगलं वाटेल. असो, बघा प्रश्न सिंपल आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकूण जागांची संख्या 2021च्या जनगणनेनुसार बदलली जाईल. मित्रांनो, आता 84 आणि 87व्या जनगणनेनुसार आपण काय केले की या ज्या सगळ्या गोष्टीमध्ये डिलिमिटेशन वगैरे हे ते सगळं आपण केलेलं आहे. तर बघा, कोणत्या तरी एका PYQच्या सेशनमध्ये आपण चर्चा केली आहे की आपल्या लोकसभा विधानसभांच्या ज्या जागा आहेत त्यांची संख्या आपण 1971च्या लोकसंख्येनुसार फ्रीज केलेली आहे. ती कशासाठी फ्रीज केलेली आहे तर हे आपण पाहिलं की लोकसंख्येच्या नुसार जेव्हा आपण आमदार आणि खासदारांची संख्या ठरवतो, तर ज्या राज्यात जास्त लोकसंख्या राहील त्या राज्याचे जास्त खासदार आमदार राहतील. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या पॉईंटमध्ये आपण हे क्लिअर केलं होतं. मग काय होतं, काही राज्यांनी लोकसंख्या कमी करत गेलेत आपली आणि काही राज्यामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. मग जर हे फ्रीज नाही केलं, ज्यांची लोकसंख्या जास्तीत जास्त झालेली आहे, फॉर एक्झाम्पल UP आहे, तर UPची लोकसंख्या वाढतच आहे. तुम्ही दरवेळेस जर लोकसंख्येनुसार खासदारांची संख्या केली, ऑलरेडी 80 खासदार आहेत, त्या 80चे मग 150 खासदार होऊन जातील ना. आणि तमिळनाडूसारखे जर राज्य असतील, केरळसारखे राज्य असतील, ते काय करतायत, ते फार जास्त एफर्ट्स घेऊन, मेहनत घेऊन आपली लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवत आहेत. का तर लोकसंख्येचा भस्मासूर जो आहे तो आपल्याला प्रॉब्लेमॅटिक आहे. मग ते लोक काय करतायत, ते लोक चांगलं काम करतायत, लोकसंख्या कमी करतायत आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं, त्यांच्या खासदारांची संख्या तुलनेने कमी होत जाईल. मग चांगलं काम करणाऱ्या लोकांना आपण इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. चांगलं काम करणाऱ्या लोकांना आपण जास्तीत जास्त फॅसिलिटीज दिल्या पाहिजे. उलट काय होतं, त्यांच्या खासदारच कमी, मग त्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल का, नाही. आता आपण चर्चा केली राष्ट्रपतीच्या ह्याच्यामध्ये, तो यूट्यूबवर पण आहे तो व्हिडिओ. पण आता चर्चा चालू आहे की नवीन पार्लमेंटची बिल्डिंग आपल्याला बांधायची आहे आणि साधारणतः 1000 लोक बसतील, 1000 खासदार एवढी लोकसभा आपल्याला बनवायची आहे किंवा लोकसभेची संख्या 1000 करायची आहे. मग विचार करा, त्या 1000मध्ये UPचे किती मेंबर्स राहतील. मग हे तमिळनाडू वगैरेला, केरळ वगैरेला काय वाटेल. इवन आपलं महाराष्ट्र पण जे आहे, आपलाही TFR जो आहे, टोटल फर्टिलिटी रेशो लोकसंख्येच्या बाबतीतला, तो 2.1च्या खाली आहे, 1.87 काहीतरी सध्या चालू आहे. म्हणजे काय, आपण चांगलं काम करायचं आणि त्याची पनिशमेंट मिळेल, ते वाईट काम करतील आणि त्याचं त्यांना रिवॉर्ड मिळेल. असं नको व्हायला म्हणून 1971च्या नुसार फ्रीज केलेली आहे. मग त्याच्यात काय लिहिलं आपण की 2026च्या नंतरची जी काही लोकसंख्या होईल त्या लोकसंख्येनुसार या सीट्सचं नंबर आपण चेंज करू शकतो. म्हणजे 2026च्या नंतरची लोकसंख्या कोणती होईल, 2031ची. मग 31नुसार आपण जे काही बदल करायचं तो केला तर करता येईल, अदरवाईज नाही. म्हणजे हे 2021च्या जनगणनेनंतर बदलले जाईल, हे रॉंग आहे. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 20%चा फरक मतदारांच्या संख्येमध्ये असू शकतो. मित्रांनो, घटनेनुसार काय म्हटलेलं आहे की सर्व मतदारसंघामध्ये जिथपर्यंत पॉसिबल आहे तिथपर्यंत लोकसंख्या सिमिलर ठेवायची आहे. त्यामुळे हे दोन्ही बरोबर नाही आहेत. इथे परत बघा, तुम्हाला आता परत आपण एका गोष्टीमध्ये जाणार आहोत. विधानसभामध्ये अशासकीय सदस्यांचे म्हणजे प्रायव्हेट मेंबर्स, म्हणजे असे मेंबर्स जे सरकारचा भाग नाही आहेत, म्हणजे असे मेंबर्स जे मंत्री किंवा मुख्यमंत्री वगैरे नाही आहेत, कामकाज चालवण्याकरिता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आलेला आहे. बघा, सोमवारचे शेवटचे 2 तास, शुक्रवारचे शेवटचे 2.5 तास पार्लमेंटमध्ये असेल किंवा खाली राज्य विधिमंडळामध्ये असेल, शुक्रवारचे शेवटचे 2.5 तास हे प्रायव्हेट मेंबर्सचे विधेयक असतील किंवा ठराव और प्रस्ताव असतील.
म्हणजे त्यांचे विधेयक असतील किंवा त्यांचे प्रस्ताव असतील त्यांच्यासाठी हे शुक्रवारचे शेवटचे 2.5 तास दिलेले आहेत आणि ते ऑल्टरनेट फ्रायडेला असतं. म्हणजे एका फ्रायडेला ठराव घेतील, दुसऱ्या फ्रायडेला बिल घेतील, परत तिसऱ्या फ्रायडेला हे घेतील. पण समजा एखाद्या वीकमध्ये शुक्रवारी विधानसभेची सभाच बसणार नाही आहे, मग काय करायचं? विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेच्या लीडरसोबत, म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा इतर कोणता मंत्री असेल, तो जो विधानसभेच्या सत्ताधारी पक्षाचा जो लीडर आहे त्या विधानसभेच्या लीडरसोबत कन्सल्ट करून इतर कुठल्याही दिवशी 2.5 तास अलॉट करू शकतात प्रायव्हेट मेंबर्स बिलसाठी. ठीक आहे, हा झाला तुमचा फंडा. आता ही जी गोष्ट आहे ती पण विधानसभेच्या रूल्समध्ये आहे. मग आता रूल्स आपल्या कुठल्या तरी पुस्तकात आपल्याला भेटतील का? नाही. आता प्रश्न विचारलाय म्हणून प्रत्येक पुस्तकामध्ये हे राहील, बट अदरवाईज हे येण्याच्या आधी ते नव्हतं. परत कुठे भेटलं? मी काय केलं, विधानसभेच्या वेबसाईटवर जायचं, विधानसभेची नियमावली डाउनलोड करायची. त्या नियमावलीमध्ये लिहिलेलं आहे बघा, विधानसभेचे नियम कशा प्रकारे बनवलेले असतात. द लास्ट 2.5 hours a sitting on Friday shall be allotted for transaction of private members' business. Correct? Provided that the speaker may allot different Fridays for the disposal of different classes of such business, and on Fridays so allotted for any particular class of business of that class shall have precedence. Provided further that the speaker may, in consultation with the leader of the house, allot any other day other than Friday. Provided further that if there is no sitting of the house on Friday, the speaker may direct that 2.5 hours on any other day in the week may be allotted for private member's business. म्हणजे काय की फ्रायडेला जर सेशन बसणारच नसेल तर मग कुठलाही दुसरा दिवस हे स्पीकर आपल्या सभागृहाच्या एका नेत्यासोबत चर्चा करून ठरवू शकतात. त्या दिवशी 2.5 तास घेऊ शकतात आणि मग ते 2.5 तास ऑल्टरनेटिव्हली प्रत्येक फ्रायडेला, एका फ्रायडेला आधी प्रस्ताव घेतील, एका फ्रायडेला ठराव घेतील, विधेयक घेतील. आणि पार्लिमेंटला, लोकसभेला पण हेच चालतं मित्रांनो. लोकसभेला पण फ्रायडेला शेवटी 2.5 तास जे असतात ते 2.5 तास प्रायव्हेट मेंबरचे बिल्स घेतात. लोकसभेलाही ते काय करतात, एका फ्रायडेला त्या प्रायव्हेट मेंबरचे बिल्स घेतात. त्यांचे जे काही लीगल डॉक्युमेंट्स असतील, म्हणजे कायदेविषयक त्यांनी काही कायदा पास करायचा असेल त्यांना, तर ते प्रायव्हेट मेंबर्स बिल फ्रायडेला, एका फ्रायडेला घेतात. दुसऱ्या फ्रायडेला त्यांचे काही ठराव आणि प्रस्ताव असतील तर ते घेतात. परत आता प्रश्न तेच रूल बुकमधलाच प्रश्न आहे. विधिमंडळातील एक सदस्य एकाच दिवशी ताराचिन्ह करून तोंडी उत्तरासाठी असलेल्या प्रश्नांच्या सूचीमध्ये जास्तीत जास्त 2 प्रश्न दाखल करू शकतो. आणि त्या मित्रांनो, तारांकित प्रश्न म्हणजे कोणता? बघा, तुम्हाला दिसते की 2 प्रकारचे प्रश्न असतात. एक असतं अनस्टार्ड म्हणजे अतारांकित, एक असतं स्टार्ड. आपल्याला लक्षात कसं ठेवायचं? अनस्टार्ड, एन आला त्याच्यामध्ये, त्या एनला कॅपिटल करायचं, त्याला रिटन. अनस्टार्डचं एन कॅपिटल, रिटर्नचं एन कॅपिटल करायचं. तिथून आपल्याला कळतं की अनस्टार्डला रिटर्न आन्सर मिळतं, स्टार्डला रिटर्न आन्सर भेटत नाही. मग काय की विधिमंडळातील एक सदस्य एकाच दिवशी 2 प्रश्न नाही विचारू शकत, तो एकच प्रश्न विचारू शकतो. त्याला फक्त एक प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, तो 2 प्रश्न विचारू शकत नाही. 2 पेक्षा अधिक प्रश्न म्हणजे एकच विचारू शकतो, तर मग 2 पेक्षा अधिक असल्यास पुढच्या दिवशी जाण्याचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळे नायदर ऑफ द 2 योग्य कोणता आहे? दोन्ही योग्य नाही आहेत. ठीक आहे. आता म्हणजे काय असतं की तोंडी प्रश्न, मग ते त्याच्यात काय असतं की त्याचं तोंडी उत्तर मिळणं तुम्हाला गरजेचं असतं. मग तोंडी उत्तर मिळाले की तुम्ही त्याच्यावर पूरक प्रश्न पण, सप्लिमेंटरी प्रश्न पण विचारू शकता. मग अशा प्रकारे तुम्ही मंत्र्याला जबाबदार ठेवू शकता कुठल्याही बाबतीत. मग परत प्रश्न काय मित्रांनो? विधानसभेच्या अध्यक्षाबाबत खालील विधाने विचारात घ्या. त्याचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर त्यास आपले पद रिक्त करावे लागते. ऑब्व्हियसली सदस्य आहे तरच अध्यक्ष राहणार, सदस्यत्व गेलं तर अध्यक्षपद पण जाणार. आपल्या पदाचा स्वतःच्या सहीनिशी लेखी राजीनामा राज्यपालास संबोधून कोणत्याही वेळेस देता येतो.
राज्यपालास देत नाही. तो कुणाला देतो राजीनामा? उपसभापतीला. उपसभापती सभापतीला देतात, सभापती उपसभापतीला राजीनामा देतात. राज्यपालाला राजीनामा देण्याचा प्रश्न इथे येत नाही. विधानसभेच्या हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करून त्यांना पदावरून दूर करता येईल. हजर राहून मतदान करणारे, प्रेझेंट अँड वोटिंग. मित्रांनो, प्रेझेंट अँड वोटिंगचं बहुमत म्हणजे सिंपल मेजॉरिटी. फक्त तुम्हाला एवढं जरी लक्षात असलं की विधानसभेचा, लोकसभेचा सभापती आहे, त्याला पदावरून दूर करायचं आहे, हे संविधानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पद आहे. मग त्याला इतकी सिंपल मेजॉरिटी तर नसणार आहे, एवढं तरी तुमचं लॉजिक लागायला पाहिजे. स्पीकरला जर काढायचं असेल तर तुम्हाला इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय? तिला आपण मराठीत प्रभावी बहुमत म्हणतो. म्हणजे काय की समजा आपण ह्या सगळ्या साधं पूर्ण प्रभावी बहुमत वगैरे जे आहे, राष्ट्रपती भाग 2 वाला जो आपला व्हिडिओ आहे यूट्यूबवर तो अपलोडेड आहे, त्याच्यामध्ये याच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. तर प्रभावी बहुमत म्हणजे काय? द देन मेंबर्स ऑफ अ हाऊस. म्हणजे काय? तेव्हा म्हणजे मतदान घेत असताना त्या हाऊसचे जेवढे मेंबर्स होते, म्हणजे काही अपात्र झाले, काहींचा मृत्यू झाला, त्यांना सोडून जे ॲक्च्युअली मेंबर्स आहेत, मग ते हजर नसले तरी चालेल, पण जे ॲक्च्युअल मेंबर्स आहेत त्यांच्या 50%+1 पाहिजे. म्हणजे हे पण चुकलं. पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव तो मांडण्याचा उद्देश कळविल्यापासून निदान 1 महिन्याची नोटीस दिली जाते. मित्रांनो, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला काढताना 14 दिवसांची नोटीस देतात, सभापतीला पण 14 दिवसांचीच नोटीस राहणार आहे ऑब्व्हियसली. मग हे पण चुकलं. त्यामुळे 77चं ऑप्शन ए फक्त बरोबर आहे. आन्सर मिळालं. सिंपल गोष्टी आहेत, सिम्पली तुमचा आन्सर येऊन जातं. पार्लिमेंटरी प्रोसिजरवरचा प्रश्न आहे. 2017चा एक प्रश्न आहे. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या समोरील सर्व विधेयके व्यपगत होतात, परंतु काही प्रकारची विधेयके विसर्जनानंतरही व्यपगत होत नाहीत. याबाबत खालीलपैकी योग्य विधान निवडा. इथे बघा काय करायचं आहे की हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की फंडा काय आहे, व्यपगत का होतात आणि का होत नाहीत ते तुम्हाला सांगतो. ग्रीन घेतो. विधानसभा आणि तिथून काय येतं? सरकार बनते. करेक्ट. विधानसभेचं इलेक्शन होतं, नवीन सरकार येतं, ते सरकार पडतं, परत विधानसभेचं इलेक्शन होतं, नवीन सरकार येतं. सरकार नवीन आली की सरकार स्वतःच्या अंदाजानुसार आणि स्वतःच्या प्रेफरन्सनुसार काम करायला सुरुवात करते. म्हणजे काय? मागच्या सरकारचं जर काही काम असेल तर ती नवीन सरकार जर आली तर त्या मागच्या सरकारचं काम हे नवीन सरकार काढून टाकते, कारण नवीन सरकार स्वतःचं घेऊन येईल ना. करेक्ट. फक्त तुम्हाला हा फंड लक्षात ठेवायचं आहे. नवीन सरकारला मागच्या सरकारचं काम हे अर्ध्यामध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, ते त्यांना काढून टाकायचं आहे. फक्त ते लॉजिक घेऊन आता आपण बघूया. विधानसभेने पारित केलेले परंतु विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक व्यपगत होते. सरळ आहे. विधानसभा म्हणजे जुनी सरकार. जुनी सरकारने पारित केलं आहे. विधान परिषद तर परमनंट चेंबर ते आहे, विधान परिषद कधीच रिकामी होत नाही. मग काय, जुन्या सरकारने पारित केलेलं बिल आपल्याला अलाइव्ह ठेवायचं आहे का? नाही. नवीन सरकार आली ती म्हणेल की विधान परिषदेला ते सांगतात पास करू नका, सोडा, जाऊ द्या, आणि ते नवीन बिल करतात आणि नवीन बिल स्वतःच्या मर्जीनुसार स्वतःच्या प्रेफरन्सनुसार तयार करतात आणि पास करतात. त्यामुळे हे काय आहे? व्यपगत होते. करेक्ट आहे. विधान परिषदेत प्रलंबित असलेले परंतु विधानसभेने पारित न केलेले व्यपगत होत नाही. बघा, विधानसभेने पारित केलेले नाही आहे, विधान परिषदेत प्रलंबित आहे. म्हणजे काय? हा बिल जो आहे तो विधान परिषदेत उपस्थित झाला. करेक्ट. आणि तो विधान परिषदेने अजून पास पण केला नाही, त्यामुळे विधानसभेने आलेलाच नाही आहे. मग नवीन सरकार आलं. नवीन सरकार आल्यानंतर हा विधान परिषदेत प्रलंबित असलेला बिल त्या विधान परिषदेने पास केला आणि सरकारकडे आला. नवीन सरकार आली. नवीन सरकारला जर हवं असेल तर ते त्याला यस म्हणेल, नको असेल तर त्याला नो म्हणेल. त्यामुळे
विधानसभेकडे ऑप्शन असतो नवीन सरकार आल्यानंतर, त्यामुळे त्याला व्यपगत होत नाही. कारण विधान परिषदेकडेच प्रलंबित आहे. नवीन सरकार आल्यावर विधान परिषदेला त्यांनी जर विधान परिषदेतून पास केलं, मग विधानसभेत आलं, नवीन सरकार काय म्हणेल, हां ठीक आहे चालतं पास करेल, हां नको आम्हाला नको आहे बंद करा, झालं. त्यामुळे व्यपगत करायची गरज नाही आहे. दोन्ही सभागृहांनी पारित केलेले मात्र राज्यपालांच्या संमतीसाठी पाठविलेले विधेयक व्यपगत होत नाही. बघा, दोन्ही सभागृहांनी पास केलं आहे, आता मेजर प्रोसेस झालेली आहे. आता याला व्यपगत करून काही फायदा नाही आहे. नवीन सरकार आलेली आहे, नवीन सरकार राज्यपालाला म्हणेल हां ठीक आहे करून द्या साईन, होऊन जाईल. नवीन सरकार राज्यपालाला म्हणेल साईन करू नका राहू द्या, ते व्यपगत होणार नाही. त्यामुळे त्याला व्यपगत करायचं नसतं. का व्यपगत करायचं नसतं? कारण नवीन सरकार आल्यानंतर ती राज्यपालाला काहीतरी सल्ला देईल, त्या सल्ल्यानुसारच राज्यपाल काम करेल. नवीन सरकार म्हटली की ठीक आहे बाबा तुम्ही याला साईन द्या, साईन करून टाकतील, नको म्हटले नाही देणार, बस. त्यामुळेच हे दोन्हीही बरोबर आहेत. ऑप्शन आपलं कोणतं येईल? ABC. फक्त तुम्हाला काय समजून घ्यायचं मित्रांनो, की नवीन सरकार आल्यानंतर जुन्या बिलबद्दल डिसिजन घेण्याचा अधिकार नवीन सरकारकडे राहिला पाहिजे. मग ज्या बिल कुठल्याही स्टेजमध्ये राहू द्या, त्याच्यावर आलेल्या नवीन सरकारला काहीतरी डिसिजन घेता येतो, तेव्हा तो व्यपगत होत नाही. विधानसभेने पारित केलेला नाही आहे म्हणजे हा बिल नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेच्या समोर येणार आहे, मग तो व्यपगत होत नाही. परत आल्यावर ती नवीन सरकार त्यांना वाटेल ती ॲक्शन घेईल. विधानसभेने पारित केलेला आहे, मग ते परत विधान परिषदेत जाईल, विधान परिषदेत काही पण होईल, विधानसभेतून पण झाले ना, परत नवीन सरकार आली, नवीन सरकार विधानसभेत काहीतरी ॲक्शन घेऊ शकते का त्याच्यावर? नाही. त्यामुळे संविधानाने म्हटले की तो व्यपगत होईल. समजून घ्या, फंडा जर समजला तुम्हाला की सरकार आल्यानंतर सरकारला काम करायला भेटलं पाहिजे त्याच्यावर, आयदर विधानसभेच्या लेवलला किंवा राज्यपालाच्या लेवलला. सेम गोष्ट सेंट्रल लेवलला पण होते, राष्ट्रपती जेव्हा असतात तेव्हा पण. महाराष्ट्र विधानसभा नियमावली डॅश तारखेला कार्यरत झाली. आता ही जी नियमावलीचा हा जो प्रश्न आहे, तो पण प्रश्न साधारणतः तुम्ही कुठल्याही मटेरियलमधून केलं तरी तुम्हाला जास्त करून दिसणार नाही. आता विचारलेले आहेत प्रश्न म्हणून सगळ्यांनी ॲड केलेले आहेत, बट अपार्ट फ्रॉम दॅट हा काही प्रश्न तेवढा सोपा नाही आहे. फक्त तुम्ही समजा चुकून विधान परिषद नियमावली डाउनलोड केली असेल, त्याच्यातून 2-4 महत्त्वाचे रूल्सबद्दलचे नियम वगैरे काढले असतील, पण नियमावली पण 105 पेजेसची आहे, त्यामुळे एवढी 105 पेजेसची नियमावली कोणी वाचणार नाही आहे. बट आन्सर त्याच्यात तुम्हाला दिसून येईल की 23 ऑगस्ट 1960ला नियमावली ही इम्प्लिमेंट झालेली आहे. बघा इथे तुम्हाला दिसतं द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स. काय आहेत? रूल्स मेड बाय द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अंडर क्लॉज आर्टिकल 208. आर्टिकल 208 काय म्हटलेलं आहे संविधानाच्या, की कॉन्डक्ट ऑफ बिझनेससाठी असेंब्लीला रूल्स बनवता येतील. मग त्या 208 रूल बनवण्याची सत्ता दिली आहे, मग त्या सत्तेचा वापर करून हे रूल्स बनवलेले आहेत. मग काय इथे प्रिलिमिनरी पहिला चॅप्टर आहे, दीज रूल्स मे बी कॉल्ड महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स, दे शॅल कम इन टू फोर्स फ्रॉम 23 ऑगस्ट 1960. संपला विषय. बघा हे डेफिनेशन्सची स्पेलिंग त्यांनी चुकीची दिली आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारचं ऑफिशियल रूल्सचं डॉक्युमेंट आहे, कितीतरी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या नजरे घालून गेलेले असेल आणि एवढी सोपी प्रूफ रीड झालेली नाही आहे गोष्ट, जी शाळेतले मुलं करतात तशी स्पेलिंग मिस्टेक ह्याच्यामध्ये केलेली आहे. असो, 2018चा प्रश्न आहे, परत सिंपल प्रश्न. विधानसभेने मंजूर केलेले विधेयक वित्तीय विधेयकाविरोधात, म्हणजे वित्तीय नसेल तर, मनी बिल नसेल तर विधान परिषदेने फेटाळले अथवा 3 महिन्यांच्या कालावधीत मंजूर केले नाही तर ते विधेयक पुन्हा मंजूर करेल आणि पुन्हा ते विधान परिषदेकडे पाठवेल. म्हणजे काय झालं, विधानसभेने बिल पास केला, विधान परिषदेकडे पाठवला, विधान परिषदेने 3 महिने काहीच ॲक्शन घेतले नाही, तर मग विधानसभा काय करते, परत तोच बिल पास करते आणि विधान परिषदेकडे पाठवते. करेक्ट? इथंपर्यंत बरोबर आहे? करेक्ट झालं. जर या दुसऱ्या प्रसंगी विधान परिषदेने
ते विधेयक पुन्हा फेटाळले किंवा 1 महिन्याच्या आत मंजूर केले नाही तर ते विधेयक दोन्ही सभागृहाकडून मंजूर झाले असे समजतो. मग आता परत पाठवलं विधान परिषदेकडे, परत पास करण्याऐवजी भाव खायला लागले, तर मग विधानसभा काय करते की बेटा तुझ्याकडे आता 1 महिना आहे, तुला काय करायचं कर, किती भाव खायचं खा, त्याच्या पलीकडे काही तुझी अवकात नाही. मग 1 महिन्यानंतरही विधान परिषदेने त्याला पास नाही केलं तर असं समजलं जातं की ते बिल विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडून मंजूर झालेलं आहे. म्हणजे इसेन्शियली आपण असं म्हणू शकतो का मित्रांनो की विधानसभेचा कुठलाही कायदा असेल तर विधान परिषद त्या कायद्याला 4 महिन्यांसाठी अडवू शकते, मॅक्सिमम 4 महिन्यांसाठी अडवू शकते. जर एखादे विधेयक विधान परिषदेकडून मंजूर होऊन विधानसभेकडे आल्यानंतर फेटाळले गेले तर ते विधेयक संपुष्टात येते. विधान परिषदेने स्वतःहून एखादा बिल पास केला, विधानसभेकडे वाढवला, विधानसभा म्हटले की आम्हाला नको आहे आणि फेटाळून टाकलं, काहीच करू शकत नाही. त्यामुळे विधान परिषद ही जी आहे ना ती एकदम कमजोर आणि कमकुवत बॉडी आहे, एकदम एक्स्ट्रीमली पॉवरलेस बॉडी आहे. फक्त ते काय करायचं की जे खुश नसलेले जे आमदार वगैरे असतील, त्यांना खुश नसलेले राजकीय नेते असतील, त्यांना आमदार बनवायचं असेल तर विधान परिषदेचं अस्तित्व आहे. तिन्ही बरोबर आहे, त्यामुळे आपला आन्सर 4 मध्ये येऊन जातो. बघा आता इथे परत प्रश्न काय आहे की मराठीत वाचूया. महाराष्ट्र विधानसभेची सध्याची सदस्य संख्या कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आधारावर ठरवण्यात आलेली आहे? मित्रांनो आपण पाहिलं की 1971च्या जनगणनेनुसार आपल्या संसदेच्या सदस्यांची आणि राज्यांच्या विधानसभेच्या किंवा विधिमंडळाच्या सदस्यांची संख्या आपण फ्रीज केलेली आहे. म्हणजे काय की 1971च्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राच्या विधानसभेची लोकसंख्या 288 आपण फ्रीज केलेली आहे. ही आता 288ची ॲडजस्टमेंट जी आहे ती 1991ला केली आपण आणि 2001च्या घटनेनुसार 84 आणि 87व्या घटने दुरुस्तीनुसार आपण केले. पण हे जे बदल आहेत ते काय आहेत, ॲडजस्टमेंट केले लोकसंख्येनुसार, पण टोटल 288च आहेत. म्हणजे ॲडजस्टमेंट म्हणजे काय केलं, समजा 2 आहेत, तुमचं अमरावती आहे आणि इकडे अकोला आहे. आपल्याला असं कळालं की अमरावतीची लोकसंख्या जरा जास्त वाढली, अकोल्याची लोकसंख्या जरा कमीच लागली. मग आपण काय करतो, अमरावती लोकसभा मतदारसंघातून 2-4 गावं काढून अकोल्याला देऊन टाकतो. मग काय होतं, अमरावती आणि अकोल्याची लोकसंख्या साधारणतः सिमिलर राहते. त्या म्हणजे इंटरनल ॲडजस्टमेंट, आतल्या आत आपल्याला थोडेफार फेरबदल करता येतात. पण 288 असतील किंवा ते लोकसभेचे जे 545 जे आहेत, 543 ॲक्च्युअली, ते आपल्याला मात्र चेंज करता येणार नाही. ते कधी चेंज होतील, 2026च्या नंतरची जी लोकसंख्या राहील त्या लोकसंख्येच्या नुसार चेंज करता येतील. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 210 नुसार घटक राज्यातील विधिमंडळाचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषेनुसार चालते? इथे मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की घटक राज्यांचं कामकाज जे आहे ते इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये किंवा त्या घटक राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये. म्हणजे महाराष्ट्रात काय होईल, हिंदीमध्ये चालेल किंवा इंग्लिशमध्ये चालेल किंवा मराठीमध्ये चालेल. करेक्ट. त्यामुळे क आणि ड तुम्हाला आन्सरमध्ये कंपल्सरी पाहिजेच. हिंदी आणि इंग्लिश तुम्हाला पाहिजे. सी आणि डी इथे पण नाही, सी आणि डी इथे पण नाही, इथे पण नाही. त्यामुळे तुमचा BCD आन्सर येतो. इथे राज्याची अधिकृत भाषा किंवा अधिकृत अनेक भाषा. काही राज्यामध्ये काय होतं की एकच भाषा नसते, त्या राज्यामध्ये 2 ऑफिशियल लँग्वेजेस असतात. जसं की आता तुमचं तेलंगणा वगैरे आहे, तेलंगणामध्ये तेलुगू आणि उर्दू या 2 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. मग तेलंगणामध्ये अधिकृत अनेक भाषा, तेलुगू प्लस उर्दू, हिंदी, इंग्लिश अशा 4 भाषांमध्ये तिकडचा कारभार चालू शकतो. त्याच्याशिवाय या प्रश्नाच्या शिवाय एक ॲडिशनल असा आहे की समजा एखादा आमदार एखाद्या दुसऱ्या मातृभाषेचा आहे, जसं की समजा एखादे गुजराती आमदार असतील आपल्या महाराष्ट्रात आणि त्यांनी म्हटलं सभापतींना की मला हे जे भाषण आहे विधानसभेमध्ये ते माझ्या मातृभाषेत गुजरातीत करायचे किंवा माझ्या मातृभाषेत उर्दूमध्ये करायचे किंवा माझ्या मातृभाषेत तेलुगूमध्ये करायचे. आणि तर सभापती काय करतील, त्यांनी जर परमिशन दिली तर त्यांना आपल्या भाषेत तो भाषण करण्याचा अधिकार आहे.
म्हणजे आज बघा 10 ऑगस्ट आहे, आज संजय राऊत यांनी पार्लिमेंटमध्ये मराठीमध्ये भाषण केले किंवा अमोल कोल्हे यांनी पण पार्लिमेंटमध्ये मराठीमध्ये भाषण केले. म्हणजे बरेचसे अधिकारी, बरेचसे जे खासदार वगैरे आहेत ते पार्लिमेंटमध्ये जाऊन आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये तिकडे जाऊन भाषण करतात. मग तसंच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण काही आमदारांच्या मातृभाषा वेगळ्या असतील, उर्दू असेल, गुजराती असेल, सिंधी असेल, तर त्यांना पण अलाउ केलं जाऊ शकतं. मग ते कसं, मग त्याच्यासाठी वेगवेगळे पार्लिमेंटमध्ये तर त्याच्यासाठी सायमल्टेनियसली ट्रान्सलेशन करण्यासाठी वेगवेगळ्या भाषेतले वेगवेगळे अधिकारी तिकडे असतात, ट्रान्सलेटर्स असतात. तर इथे हा आपला विधानसभेचा हा छोटासा टॉपिक होता. 2-2 प्रश्न साधारणतः दरवर्षी याच्यावर विचारले जातात, पण थोडेसे प्रश्न विचित्र प्रकारचे आहेत. थोडंसं प्रश्न एका साचेबद्ध पद्धतीमध्ये नाही आहेत. थोडंसं तुम्हाला वेबसाईट्सवर जाऊन ॲडिशनल इन्फॉर्मेशन काढावी लागेल. थोडंसं ह्याच्यामध्ये गुगलचा, विकिपीडियाचा तुम्हाला आसरा घ्यावा लागेल आणि महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल डॉक्युमेंट्सला वाचायची सवय लावा. थोडंसं त्या डॉक्युमेंट्समध्ये तुमच्याकडे जर टाईम असेल, तुम्ही 2022ची परीक्षा देणार असाल, तर मग या गोष्टी तुम्ही नक्की करा. मी सजेस्ट करेन, रेकमेंड करेन. कारण काय होतं, ह्याच्याने आपला बऱ्याच गोष्टींनी फायदा होतो. म्हणजे सरकारी कामकाज चालतं कसं, सरकारी डॉक्युमेंट्स कशा प्रकारे लिहिले जातात, सरकारी डॉक्युमेंट्सची पद्धत काय असते आणि ते कशाप्रकारे कुठल्या अपलोड केले जातात, कसं केले जातात, काय असतं त्याच्यामध्ये. मग तिथून थोडंसं आपली अंडरस्टँडिंग सरकारची आणि सरकारी कामकाजाची वाढते. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठे ना कुठे फायदा होतोच. तर इथे हे एक TYQचं सेशन संपलं आहे. आपण थोडंफार कुठून काय प्रश्न विचारले गेले त्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. तर पुढील काही सेशन्समध्ये कुठला एखादा विशेष टॉपिक जर घ्यायचा असेल तर ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, सांगा की या गोष्टीवर आपण चर्चा करूया. मग तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलाल त्या गोष्टीवर आपण चर्चा करूया. थँक्यू व्हेरी मच.